आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कोरेगाव भीमा वर्धापन दिन साजरा करायला राज्य सरकारला उच्च न्यायालयाची परवानगी। ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करण्यास जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू। राज्यामध्ये समूह शाळा उभारण्याचा शिक्षण विभागाचा विचार। 163 ठिकाणी समूह शाळा उभारण्याचे प्राथमिक प्रस्ताव। शिक्षणाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले। नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये आयुष्मान भारत कार्डसाठी नागरिकांची धावपळ। नेटवर्क अभावी कार्ड नोंदणीसाठी नागरिकांची दमछाक। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीलाही सुरुवात। कुंभमेळा समिती तयार झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून तयारीला वेग। पालिकेकडून प्रारूप आराखडाही तयार। सिंधुदुर्ग किल्ला आज पर्यटकांसाठी बंद। किल्ल्यावर त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम असल्याने निर्णय। शिवराज्याभिषेक मंदिरामध्ये देवस्थान ट्रस्टची माहिती। धुळे जिल्ह्यातील सुमारे 2024 अंगणवाडी कर्मचारी संपावर। मानधनामध्ये वाढ करावी आणि वेतन श्रेणी लागू करण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी। जळगावच्या पिलखेडा गावातील तब्बल 25 ते 30 शेतकऱ्यांचे क्लेम पीक विमा कंपनीने नाकारले। पीक विमा कंपनीच्या भोंगळ कारभारावर शेतकरी संतप्त। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी धरणाचं काम अंतिम टप्प्यात। पावसाळ्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येणार। साताऱ्यासह सांगली जिल्ह्याला फायदा होणार। केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंदी निर्णय मागे घेतल्याने शेतकऱ्यांचा जल्लोष। साताऱ्याच्या कराडमध्ये बळीराजा शेतकरी संघटनेकडून साखर वाटत आनंद साजरा।